मागच्या आठवड्यात एक बातमी आली। त्या बातमीची फारशी चर्चा झाली नाही, पण ती बातमी अतिशय महत्त्वाची आहे। ती बातमी होती संयुक्त राष्ट्राचं सर्वात महत्त्वाचं अंग असलेली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी पाकिस्तानची निवड झाली। 193 देशांपैकी 182 देशांचा पाठिंबा मिळवून पाकिस्तान या पदावर विराजमान झाला। दहशतवादाला पोषणारा पाकिस्तानच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आता महत्त्वाच्या स्थानावर गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्र 1 जुलैला स्वीकारली। 1 महिन्यासाठी म्हणजे 31 जुलैपर्यंत पाकिस्तान अध्यक्षपदावर राहणार आहे। याआधी जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तानची 2 वर्षासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी निवड झाली आहे। संयुक्त राष्ट्र परिषदेतील आणखी 2 समित्यांवर पाकिस्तान सदस्य आहे। यामध्ये पहिली समिती आहे 1988 साली स्थापन झालेली तालिबान प्रतिबंध समिती आणि दुसरी आहे दहशतवाद विरोधी समिती। या समितीचं उपाध्यक्षपद हे पाकिस्तानकडे आहे। आता दहशतवाद विरोधी समितीचं कोणतंही पद हे पाकिस्तानकडे जाणं हे जरा हास्यास्पदच आहे, म्हणजे हा जरा अतिरेकच झाला। यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर प्रश्न निर्माण होत आहेत। या निवडीमुळे आता तरी भारताला काही धोका नाहीये, पण ही निवड कशी झाली किंवा याचा भारतावर काय परिणाम होणार असे अनेक प्रश्न आपल्या मनात येऊ शकतात आणि याच प्रश्नांची उत्तरं आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे 5 कायमस्वरूपी देश आहेत। पाकिस्तान हा सध्या अस्थायी देशांमध्ये आहे। 2 वर्षासाठी 10 देशांची अस्थायी सदस्य म्हणून निवड केली जाते। यासाठी आता पाकिस्तानने कोणत्याही कूटनीतीचा अवलंब केलेला नाहीये। जेमतेम 1 महिन्यासाठी पाकिस्तानची ही निवड असल्यामुळे कोणतेही विशेष अधिकार पाकिस्तानला नाहीयेत। म्हणजे एखादा ठराव मांडला तर पाकिस्तान त्यावर भाष्य करू शकतो, पण निर्णय देऊ शकत नाही। एकूणच कामकाज आणि 5 देशांकडे असलेले अधिकार हे समजून घेण्यासाठी ज्येष्ठ लेखक आणि पाकिस्तान या विषयावर त्यांचा बराच अभ्यास आहे असे अरविंद गोखले यांच्याशी आम्ही याविषयी चर्चा केली आणि त्या चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आलेत। पहिला प्रश्न आहे तो म्हणजे स्थायी देशांमध्ये जे कायमस्वरूपी देश आहेत त्यामध्ये 5च देश का? तर याचं उत्तर शशी थरूर यांनी लिहिलेल्या बृहत भारत या पुस्तकात आहे। आश्री केतकर यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केलाय। दुसरं महायुद्ध जिंकलेले देश म्हणजे अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन हे यामध्ये आहेत। आता चीन कसा काय आला हा प्रश्न महत्त्वाचा आहे, पण याचा संदर्भ पुढे येईलच। आता पाकिस्तानच्या या निवडीबद्दल बोलूया। या निवडीचा म्हणजे अध्यक्षपदावर आता पाकिस्तानची जी काही निवड झाली आहे त्याचा भारताला धोका नाहीये, पण इतर 2 समित्यांवर पाकिस्तानची केलेली निवड ही नुसती हास्यास्पदच नाही तर आक्षेपार्ह सुद्धा आहे। तालिबान किंवा अल कायद्याचे निर्मातेच पाकिस्तान आहे। दहशतवाद पोषणाऱ्या देशाचीच दहशतवाद विरोधी समितीवर नेमणूक हेतू पुरस्सर करण्यात आली आहे हे उघड आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे जे 5 कायमस्वरूपी देश आहेत त्यांना व्हेटो म्हणजे नकाराधिकार आहे आणि हा अधिकार अतिशय महत्त्वाचा आहे। आता या 5 देशांच्या संख्येत वाढ व्हायला हवी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जाते। 5च्या ऐवजी 7 देश सदस्य असले पाहिजे असं सुद्धा आहे। आता या यादीत जाण्यासाठी जर्मनी, जपान आणि भारत हे इच्छुक आहेत। त्यांना स्थायी देशांच्या यादीत स्थान मिळेल, पण व्हेटोच्या शिवाय। पण हाच अधिकार महत्त्वाचा आहे, म्हणजे हा अधिकार नसेल आणि तुम्ही कायमस्वरूपी देशांच्या यादीत आलात तरी काही उपयोग नाहीये। एकेकाळी भारताला व्हेटोच्या अधिकारासह या देशांच्या यादीमध्ये स्थान मिळत होतं, पण त्यावेळी हा अधिकार आपण चीनला दिला। नेहरूंच्या काळात आपल्याला विचारणा झाली होती, पण चीन यासाठी लायक आहे असं म्हणून हा अधिकार आपण चीनकडे दिला। आता हे औदार्य आपल्याला चांगलंच महागात पडतंय। चीनच्या आधी तैवान या 5 देशांमध्ये होता, त्याला डावलून अमेरिका आणि इतर देशांनी चीनला हा अधिकार दिला। आता 3 देश इच्छुक आहेत, पण चीनला जपान आणि भारत नकोय। भारताच्या कायम सदस्यत्वाच्या निवडीला आता फक्त चीनचाच विरोध आहे। यानी या चीनच्या कायमस्वरूपी निवडीसाठी भारताने आकाश पाताळ एक केलं होतं आणि त्याचा परिणाम काय होतोय हे आपण बघतोच आहे।
अमेरिका आता कोणतीही ठोस भूमिका घेत नाहीये. फ्रान्स, ब्रिटन आणि रशिया हे भारतासाठी अनुकूल आहेत. भारताला व्हेटोचा अधिकार मिळावा यासाठी सातत्याने त्यांचे पंतप्रधान वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यासपीठावर बोलत असतात. आता प्रश्न पडेल की भारताच्या बाजूने तर बहुमत आहे, पण तरी काय अडचण आहे? एका जरी देशाने नकाराधिकार वापरला तर तो ठराव रद्द होतो. काश्मीर प्रश्नावर ज्या वेळी भारताविरोधात ठराव मांडला गेला तेव्हा अमेरिका, फ्रान्स, चीन, ब्रिटन यांनी भारताविरोधात मतदान केलं होतं. पण एकटा रशिया म्हणजे त्यावेळेस सोव्हिएत युनियनने व्हेटोचा अधिकार वापरून हा ठराव फेटाळून लावला. एका देशाने जरी व्हेटोचा अधिकार वापरला तरी तो ठराव रद्द होतो. तर अशी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची एकूणच रचना आहे. आत्ताची जर निवड पाहिली तर या निवडीचा भारताला धोका नसला तरी ही निवड योग्य नाही हे मात्र खरं. आज जर भारताला व्हेटोचा अधिकार असता तर कदाचित पाकिस्तानची निवड टाळता आली असती. या विषयावर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्समधनं नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक. धन्यवाद.